सांगलीतील काँग्रेस मेळाव्यात गोंधळ झालाय। मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनीच घोषणाबाजी केली आहे। बोलू देत नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालंय। काँग्रेस मेळाव्याच्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनच गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे। बोलू देत नसल्याची भावना व्यक्त करत घोषणाबाजी करण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घेण्यावर आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी सध्या आपल्या संपर्कात आहेत। सरफराज, काय नेमकं झालं काँग्रेसच्या या सभेत? काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसचा मेळावा पार पडतोय आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अन्य नेते आहेत, विश्वजित कदम यांचं भाषण सुरू असताना काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून आपल्याला या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करू देत नसल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। सांगलीची जागा जी महाविकास आघाडीमधील शिवसेनेला गेलेली आहे, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्यांचीच नाराजी या ठिकाणी त्यांना बोलून दाखवायची होती, मात्र ती त्यांना संधी मिळत नसल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, घोषणाबाजी देखील केलेली आहे। मात्र या नाराज कार्यकर्त्यांची जी आहे ती विश्वजित कदम यांनी विचारणा केलेली आहे आणि या ठिकाणी या कार्यकर्त्यांना सध्या तरी विश्वजित कदमांकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नक्कीच धन्यवाद सरफराज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सन्माननीय आमदार बागवे साहेब आणि ज्यांच्या